Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास पुन्हा एकदा सर्व कठीण परिस्थितीतून पुन्हा आपणाला एकत्र आणलं. ही देवाची दया आहे आणि आपण देवाच्या दयेमध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शब्दामध्ये पूर्णत्वेस म्हणजे परमेश्वर जसा पूर्ण आहे त्याच्या पूर्णत्वे इतके पूर्ण होणारे आपण असलो पाहिजे. या आपण एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 148 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. होय, सर्व काही परमेश्वराने तयार केलेलं आहे. आकाश, पक्षी, निसर्ग त्याच्या शब्दाने त्याने तयार केलेलं आहे. सर्वांनी त्याचं स्तवन करा असं देवाचं वचन सांगतं. आपण आज देवाचं स्तवन करूया. देवाने ख्रिस्तामध्ये आपणास एकत्र आणलं, याकरता त्याचे धन्यवाद देऊ की त्याने आपली सुंदरशी वेळ दिली. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावात तुला अर्पण सादर करतो आणि आमच्या ओठाचं अर्पण तू मान्य कर. जे सहभागीत आहेत, बघतील सर्वजण, या सर्वांना तुझ्या हाती देतो. आमच्यातून ज्या चुका कळत नकळत झाल्या तर सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि ज्याने आमची मनं दुखवलीत त्यांना आम्ही ख्रिस्ताच्या नावात क्षमा करतो. आम्ही क्षमा, शांती, प्रीतीमध्ये राहणारे आणि पवित्र आत्म्याच्या गुणांनी भरलेले असं आमचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बनव. येणारं वचन, प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझ्याकडे सुपूर्द करतो. तो आशीर्वादित करशील आमचा विश्वास आहे ख्रिस्तामध्ये. म्हणून ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता ऐकत्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रभू सुंदर आहे. जो त्याची वाणी ऐकतो त्या सर्वांच्या प्रभू जवळ असा आहे. तो जवळ आहे. पहा, ख्रिस्त कोणाच्या जवळ असतो? पिता ख्रिस्तामध्ये कोणाच्या जवळ असतो? जे त्याचे भय धरतात, त्याच्या भक्तीमध्ये असतात आणि त्याची वाणी ऐकतात. होय, अशा सर्वांच्या जवळ तो आहे. जिथे ख्रिस्ताच्या नावाने दोघे तिघे जमले तिथेही तो आहे. याकरता एक चित्त व्हा, एक चित्ताने त्याला आरोळी मारा. तो तुमच्या आरोळीला ओ देईल. हा विश्वास ख्रिस्तामध्ये ठेवा. कोण मित्र येशू वाणी, सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, सहाय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती करी हरवूनी, शोक किती करीतो. पहा, आपण त्याची वाणी अवमानितो आणि जी शांती ख्रिस्त देऊ पाहतो ती हरवून आपण शोक करणारे बनतो. देहाने शोक करणारे नाही तर आत्म्याने, खरेपणाने शोक करणारे बना. त्यांचं सांत्वन केलं जाईल. देवाचं वचन सांगतं, शांती करी हरवूनी, शोक किती करीतो. आणि होय, आपण असे शोक करणारे नाही, त्याच्या शांतीमध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये वसणारे असे आपण असलो पाहिजे. म्हणून कडवं
प्रिय मित्र येशू, याचं एक कडवं मी प्रभूमध्ये गायलं. यासाठी गायलं की आपण ती शांती हरवून ठेवतो आणि आपल्या देहाने शोक करणारे, प्रार्थनेवर अविश्वास दाखवणारे, परमेश्वरावर अविश्वास दाखवणारे आणि ख्रिस्तावर अविश्वास दाखवणारे असे बनतो. तर आपण तसे न बनणारे असलो पाहिजे. आपण देवाच्या इच्छेनुसार बदलणारे आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे. नेहमी सदा सर्वदा त्याच्या विश्वासात बदलणारे आपण असलो पाहिजे. आपले दैहिक शोक नाहीत, तर आत्मिक खरेपणाने बदलणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याकरता ख्रिस्त जी शांती देतो, ती शांती हरवणारे बनू नका. आणि तो खरा मित्र आहे, त्याच्या वाणीकडे कान लावणारे बना. जो शांती देतो, तुमचं अस्थिर मन स्थिर करतो, त्याच्या विश्वासाद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या शांतीद्वारे, त्याच्या प्रीतीद्वारे, त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य तुम्हाला भरतो. त्याच्या वाणीकडे कान लावणारे असे बना. येत्या 1-2 दिवसात आपण आपल्या कानाविषयी पण प्रभूमध्ये ऐकूया. देवाचं वचन त्यावर्षी बोध करतं. सर्व परिस्थितीत आपण देवाला धन्यवाद देणारे असे बनूया, कारण की असेच पुत्र पित्याला प्रिय आहेत. धन्यवाद द्या सर्व परिस्थितीमध्ये. आज कुठला दिवस पाहिला, कुठल्या परिस्थितीतून आला, या गोष्टी एकमेकांना दोष लावणारे बनू नका. तर सर्व परिस्थितीत पित्याचे ख्रिस्तामध्ये धन्यवाद देणारे असे बना. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद देतो परमेश्वरा तुला ख्रिस्ताच्या नावात. ख्रिस्तात तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. प्रभू, सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणली. पुन्हा एकदा वचन ऐकण्याकरता एकत्र आणलं, आम्हाला सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. येणारं वचन तू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करशील आणि आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. होय, ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे, स्तुतीस योग्य आहे, सामर्थ्यशाली प्रभू आहे. आणि आपण रविवारी संदेश ऐकला पहा, बापावरी टेकताना लेकरांना सुखे पा. टेका त्याच्यावर नेहमी, आपल्या बुद्धीवर नाही, आपल्या विचारावर नाही, तर त्यावर टेकलेले असे बना. नेहमी परमेश्वरावर, पित्यावर, ख्रिस्तामध्ये टेकणारे असे बना. विचारांनी, कृतीने, विश्वासाने, मनाने, अंतकरणाने, जीवाने, बुद्धीने सर्व परमेश्वरावर टेकलेले असे बना. कारण की तुमच्या जीवनातल्या ज्या तटबंद्या आहेत ते कशामुळे आल्या हे तुम्हाला तुमच्या बुद्धी कल्पनांनी शोधणं अशक्य असं आहे. तुम्ही ते शोधू शकत नाही. तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, ते कशामुळे आले हे तुम्ही शोधू शकणार नाही. ते जर तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये, वचनामध्ये पूर्ण झालेले, त्यामध्ये राहत असलेले असे तुम्ही असला पाहिजे. आणि जर तुम्ही देवाच्या वचनाने राहता, पवित्र आत्म्यामध्ये राहता, तर तुमच्या समोर जे ते तटबंदी आहेत तुम्हाला ते पाडता येतील. ते सामर्थ्य प्रभूकडून मिळवणारे असे बना. जेव्हा विश्वासात तुम्ही वाढता, वचनामध्ये, आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, तेव्हा तुमच्या समोर जे काही तटबंदी निर्माण होतात ती सर्व तुम्हाला पाडता येतात. तोपर्यंत तुम्हाला ते तटबंदी पाडता येत नाही. तुमच्या बुद्धीने, तुमच्या प्रयत्नाने ते पडत नाहीत खाली. कारण की ते सर्व तुम्हाला न दिसणारे युद्ध असं आहे. देवाचं वचन सांगतं तुमच्या समोर जे तटबंदी आहेत, जे निर्माण होतात, ते कशामुळे निर्माण होतात ते तुम्हाला ठाऊक नाहीत. आणि त्याची उत्तरही तुम्हाला ठाऊक नाही, त्याचे मार्गही तुम्हाला ठाऊक नाहीत. आणि ते मार्ग शोधायचे असतील, ते तटबंदी तुमच्या जीवनातली पडावी अशी तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही पहिल्यांदा दैहिक गोष्टी आपल्या जीवनातून सोडून द्या. मनाचा हेका, बुद्धीच्या कल्पना, स्वतःचा हट्ट, भावनिक होणं, अस्थिर होणं, या गोष्टी सोडून द्या. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तो नुसता मनस्ताप आहे. तो नुसता मनस्ताप आहे. तुमचा जो संताप करणं चाललंय ते सर्व दैहिक पद्धतीने चालू आहे. तुमच्या समोर आज ज्या तटबंद्या आहेत, जे दुःख आहेत, ते क्लेश आहेत, ते तुमच्या अशा मनस्तापामुळे दूर होणार नाहीत. तुमच्या भावनिक कृतीने, तुमच्या कल्पनाने, तुमच्या विचारांनी ते दूर होणार नाही. उपासना संगीत मध्ये 222 नंबरचं एक गाणं आहे पहा, पापहरण करणारा ख्रिस्त. आणि होय, तुम्ही जोपर्यंत आत्म्याने, खरेपणाने, वचनामध्ये राहणार नाही, तर ते युद्ध तसं करणार नाही, तर तुमच्या समोरच्या तटबंद्या पडणार नाही. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. ध्यान धारणा जप तप अवघा. पहा, तुमचे सर्व ध्यान धारणा जे आहेत ते सर्व दैहिक आहेत. ध्यान धारणा जप तप अवघा, निष्फळ झाला व्याप तुझ बिन, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संताप. विद्या कुल धन सकल साधने, विद्या कुल धन सकल साधने, झाला केवळ शाप तुझ बिन, कोण हरिल संताप. कोण
पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मित्र बंधू गणनच एकामा. तुम्ही ज्या बाहूवर, ज्या मित्रावर, ज्या तुमच्या शारीरिक शक्तीवर, तुमच्या बुद्धी कल्पनावर जे उभे राहता, तो तुम्ही खाली पडता. ते तुमच्या काम येणार नाहीयेत. कारण कोणालाच माहित नाही ती तटबंदी तुमच्या जीवनात का निर्माण झाली, कशामुळे आली. मित्र बंधू गणनच एकामा, जननी किंवा बापा. हे वचन गाण्याचं मला हसू येतं की या सर्व गोष्टीतून मी गेलो. यातून कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. तुमच्या समोर जी तटबंदी आहे ती पडावी तुम्हाला वाटत असेल तर देवाच्या प्रार्थना वचनामध्ये तुम्ही गेला पाहिजे. सर्वांनी तुमच्या कुटुंबातील, तुमच्या सर्व कलस्यामध्ये तुम्ही आत्म्यामध्ये ऐक्य राखून प्रार्थना करणारे बनला पाहिजे. तेव्हा ती तटबंदी पडून जाईल. मित्र बंधू गणनच एकामा, मित्र बंधू गणनच एकामा, जननी किंवा बाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मज पतितास्तव कवन भरू दे, मज पतितास्तव कवन भरू दे. न्यायाचे माप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. गळ्यातला हा कोणी काढावा. मनुष्य अनेक वेळा खाली पडतो पण त्याला ते मोह, ताप, बुद्धी, कल्पना सोडत नाही. तरी तो त्याचा हे का मनाचा हट्ट सोडत नाही. नाही मी करेल, मी पाहिल. तो पडतो खाली पुन्हा एकदा. किती वेळा करणार आहात. आणि देवाच्या गाण्याचे बोल हे सांगतात तुम्ही तुमच्या जीवनातले तट खाली पडावेत असं तुम्हाला वाटत आहे तर सरेंडेड व्हा परमेश्वरासमोर. ख्रिस्ताला विनंती करा. हे मोहपाश तुटून पडू द्या तुमच्या जीवनातून. गळ्यातला हा कोणी काढावा, गळ्यातला हा कोणी काढावा. मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. कोण ऐकणार नाहीये. ज्याला आत्मिक भाषा कळते, त्याला माहिती आहे तट कशामुळे निर्माण झाले, त्याला हाक मारा. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. माझा करून विलाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांनी युद्ध लढणं सोडून द्या आणि देवाचं वचन, त्याचा पवित्र आत्मा यात परिपूर्ण असे व्हा. आज जो आपण संदेश ऐकणार आहोत तो हाच असाच गोष्टीविषयी अनुसरण करणारा आणि गोष्टीविषयी बोध करणारा असा आहे. तटबंदी. प्रेज द लॉर्ड. पहा, आज जो प्रभूमध्ये संदेश आपण ऐकणार आहोत तो तटबंदी ऐकणार आहोत. जे आपण आता उपासना संगीत मधलं गाणं ऐकलं ते गाणं असं बोध करतं की कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. तुमचे देहिक सर्व गोष्टी, कल्पना आणि देहाने, विचाराने युद्ध करणं थांबवा. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या कशामुळे निर्माण झाल्यात हे तुम्हाला
समजणार नाही जोपर्यंत तुम्ही वचनाने प्रार्थनेने त्या संगती युद्ध करणारे पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही सामर्थ्यशाली बनणार नाही. तटबंदी ही आपण या संदेशाद्वारे आत्मिक पण वचनांचं आपल्या जीवने स्वीकारूया. तटबंदी. तुमच्या जीवनात अशा अनेक तटबंदी आहेत की तुम्ही त्या संगती लढत असाल, युद्ध करत असाल, पण त्या खाली पडत नसतील. आणि ते न पडण्याचं कारणच हे आहे की तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांनी युद्ध करत आहात, ही लढाई लढत आहात. तुम्ही रोज एक योजना काढता, रोज एक बुद्धीचा उगम काढता आणि त्या संगती लढण्यासाठी प्रयत्नशील असता. भावना विवेश होता. अशाने काय होतं माहिती का? या अशाने दुसरं काही होत नाही, मनस्ताप होतो. आणि जे काही ऐकतात तुमच्या सर्व प्रसंगाविषयी त्यांचा ऱ्हास होतो, त्यांचा नाश होतो. मग ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आणि प्रत्येकाने स्वतःच्या जीवनातल्या तटबंद्या पडाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रार्थना वचनाकडे गेला पाहिजे. पवित्र आत्म्यामध्ये ते युद्ध परमेश्वराकडे विनंती करून तुम्ही लढणारे असला पाहिजे. तुमच्या जीवनातले सर्व भावनिक कल्पना, शाब्दिक युद्ध थांबवा. जोपर्यंत तुम्ही पूर्ण विचाराने, मनाने, अंतकरणाने, जीवाने देवाला शरण जात नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत. तुमच्या आयुष्यातल्या तटबंद्या खाली पडणार नाहीत. तुमचं जीवन तुम्हाला असंच जगावं लागणार आहे जे देवाचं वचन आज आत्मिक बोध करेल. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या ज्या आहेत ते तुम्हाला पाडायच्या असतील तर तुम्हाला देवाच्या सानिध्यात होणं गरजेचं आहे. प्रार्थनेपुरतंच हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणारे नाही तर निरंतर प्रार्थनेमध्ये, निरंतर त्याच्या वचनामध्ये राहणारे तुम्ही असला पाहिजे. पहा तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय 14 वचन काय म्हणतं. तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय 14 वचन. तू या गोष्टींचा त्यास आठवण दे, त्यास प्रभू समोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. प्रेज द लॉर्ड. पौल तिमोथेला सांगतो की शब्द युद्ध करू नका म्हणून त्यांना निक्षून सांग. आणि आज तुम्ही ऐकत आहात ख्रिस्ताचं वचन. पौलाने तिमोथेला लिहिलेल्या पत्राचं वचन काय सांगते की तुम्हाला निक्षून सांगत आहे की तुम्ही शब्द युद्ध करू नका. कारण की ऐकणाऱ्याचा काय होतो? नाश होतो. तुमच्या घरात आज जर शब्द युद्ध चालू असेल तर ते बंद करा. तुमच्या बुद्धी कल्पना, तुमचा मोह, तुमचा पाश सगळं काढून टाका आणि देवाला नतमस्तक व्हा, त्याच्या सानिध्यात राहा. तुमच्या शाब्दिक युद्धामुळे ऐकणाऱ्याचा काय होतो? नाश होतो. त्यातून काहीही उत्तर निघत नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने देवाला समर्पित जीवन जगत नाही, त्याच्या आत्म्यामध्ये राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्ती होत नाही. तुमच्या जीवनात अनेक तटबंदी अशा निर्माण झालेल्या असतात, त्या तुटत नाहीत. ती बंद तुमच्या जीवनातली तोडायची असतील तर तुम्हाला देवाच्या सानिध्यात, वचनात, प्रार्थनेमध्ये राहणं गरजेचं आहे. नीतिसूत्रामध्ये पण असंच एक आत्मिक बोध वचन करतं. पहा नीतिसूत्र 16 अध्याय 1 ते 3 वचन. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे. नीतिसूत्र 16 अध्याय 1 ते 3 वचन. मनात योजना करणे मनुष्याच्या हात. पहा मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराचे आहे. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या तुम्हाला खाली पाडायच्या असतील तर पहिल्यांदा पौलाचे तिमोथेचे दुसरे पत्र 2 अध्याय 14 वचन काय सांगते की तुमचं शाब्दिक युद्ध बंद करा. पूर्ण बुद्धी, कल्पना, मन, जीव, अंतकरणाने परमेश्वराला शरण जा. ती आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा. प्रार्थना वचनात राहा. कारण की तुम्हाला माहित नाही त्या तटबंद्या कशा पडणार आहात, त्या कशा खाली पडतील. पहिल्यांदा तुमच्या योजना, तुमची बुद्धी, कल्पना हे सर्व सोडून द्या
आणि तुमच्या ज्या इच्छा प्रार्थना ते परमेश्वराकडे सुपूर्त करा. पहा नीतिसूत्र 16 अध्याय, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराचे आहे. तुम्ही योजना करत असताल अनेक प्रकारच्या भावनिक प्रयत्न करत असाल, तुम्ही ते उत्तर, ते तटबंदी खाली पडावे म्हणून त्यातून उत्तर काढण्यासाठी प्रयत्नशील असाल, परंतु जिभेने उत्तर देणं परमेश्वराचे आहे. पहा दुसरं वचन काय सांगतं, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मेत तोलून पाहतो. मनुष्याला त्याचे योजलेले सर्व मार्ग शुद्ध वाटतात. मी असं केलं तर असं उत्तर निघेल, मी याला सांगेल, मी त्याला सांगेल. पण देवाचं वचन मनुष्यात जो भाऊ करतो, आपल्या भाऊवर विश्वास ठेवतो, तो शापित आहे. इर्मया 17 अध्याय, नेहमी परमेश्वराला शरण जाणारे असे बना, प्रार्थनामध्ये शरण गेलेले असे बना. ती आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा. तुमच्या जीवनातल्या तटबंद्यातून निघून जाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर आपली सर्व योजना, आपल्या सर्व कल्पना, आपल्या सर्व मागण्या त्याच्यावर सुपूर्त करणारे असे बना. तुम्हाला तुमचे मार्ग, तुमच्या केलेल्या योजना योग्य असे वाटत असतील, पण परमेश्वर तुमचे आत्मे तोलून पाहतो. तुम्ही आत्म्यामध्ये काय विचार करत आहात. आपली सर्व कार्य परमेश्वराला सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. जोपर्यंत तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण आत्म्याने परमेश्वराला सुपूर्त जीवन जगत नाही, त्याच्या समागमे, तोपर्यंत तुम्ही हाती घेतलेलं काम सुद्धा सिद्धीत जात नाही. तुमच्या जीवनात असलेल्या त्या तटबंद्या तुटून पडत नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, आज तुमच्या जीवनात अशा काही तटबंद्या आज असतील, अनेक वर्ष तुम्ही त्या प्रयत्नशील असाल त्या खाली पाडण्याकरता, ते निघून जाव्यात म्हणून, पण त्या निघून जात नाहीत. कारण की त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही नुसतं शाब्दिक युद्ध करत असतात घरामध्ये, पण ऐकणाऱ्याचा काय होतो, नाश होतो. तुम्ही हे सर्व शाब्दिक युद्ध बंद करा. राग, मत्सर, द्वेष आपल्या भांडारातून, आपल्या भांड्यातून काढून टाका आणि देवाची आत्मिक शस्त्र सामग्री धारण केलेले असे बना. नीतिसूत्र 16 अध्याय 1 ते 3 वचन आपल्याला बोध हेच करतात की पहा, आपली सर्व कार्य परमेश्वराला सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. तुम्ही देहाने कार्य करणं सोडून द्या. म्हणजे देहाने चालायचं नाही असं नाही, देहाने कार्य करायचं असं नाही, तर त्याच्या आत्म्याने कार्यसिद्धी करणारे बना. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये सुचवल असे बोलत नाही, आत्मिक शब्दाने बोलत नाही, ती वचन आपल्या हृदयात साठवत नाही, तोपर्यंत देवाचं राज्याचं फळ तुमच्या जीवनातून येणार नाही. कारण की तो दैहिक आदाम काढून टाकलेला आहे. तो वधस्तंभाला खिळलेला आदाम म्हणजे आपण आहोत. ख्रिस्तामध्ये मारले गेलेले आहोत, पुरले गेलेले आहोत, ख्रिस्तामध्ये उठवलेले असे आहोत. मग आपण जो आत्मिक ख्रिस्त आहे, उठवला गेला, त्याला पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे. जर तुम्हाला अजूनही राग येतो, तुम्हाला द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, तुम्ही अजूनही आत्मिकरित्या बदललेले नाही आहात. तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही हाती घेतलेलं काम सिद्धीत जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपली सर्व कार्य परमेश्वराला सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. ते सिद्धीस कधी जातील? जेव्हा तुम्ही परमेश्वरावर ते सुपूर्त कराल. परमेश्वरावर सुपूर्त कराल सर्व तुमच्या मनाचे बेत, योजना, कल्पना आणि प्रभूची इच्छा काय समजून घ्याल, तेव्हा ते सर्व सिद्धीस जातील. आपली सर्व कार्य परमेश्वराला सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. तुमच्या जीवनात अशा काही तटबंद्या आहेत, त्या निघत नाही तुमच्या जीवनातून, तर त्याची उत्तर हीच आहे. अजून तुम्ही त्या दैहिक रीती स्वभावातून आत्मिकरित्या बदललेले नाही आहात. देवाच्या पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये, वर्तणुकीमध्ये, वचनामध्ये तुम्ही राहत नाही. वचन नुसतं ऐकून घेता, त्यानुसार वर्तन करत नाही. देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात, असं रोमकरासपत्र 9 अध्यायात वचन आहे. आणि तीच तर नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्ताटाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा, ते जुने ते होऊन गेले, जुनं होऊन गेलेलं आहे.
पुन्हा पुन्हा निंदा, द्वेष, कलह, मत्सर, शाब्दिक युद्ध, ध्यानी युद्ध करणं सोडून द्या. जुना करार हा दैहिक युद्धाचा होता, नवा करार हा आत्मिक युद्धाचा आहे. तुमच्या जीवनात आज असे अनेक प्रसंग आहेत, अनेक असे प्रश्न आहेत की सुटलेले नाही आहेत. त्याची कारण आहेत, ती तटबंदी का पडत नाही? कारण की तुम्ही देहाने युद्ध करता. दावीद जेव्हा शौलासमोर गेला आणि शौलाने सर्व शस्त्र सामग्री दिली, त्याला टोप दिला, चिलकत दिलं, तलवार दिली, पण तो चालून पाहिलं, त्याला सराव नव्हता. तो मला या गोष्टींचा सराव नाहीये. त्यांनी काढून टाकल्या त्या गोष्टी, कारण दाविदाबरोबर परमेश्वराचा आत्मा राहत होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याला यश मिळालं, कारण की त्यांनी त्या गोल्यात्याकडे नाही पाहिलं. त्यांनी देव जो परमेश्वर आत्म्याद्वारे त्याला चालवत होता, आत्मा त्याच्यावर राहत होता, त्याच्या विश्वासात तो राहिला. आज तुमच्या जीवनात अशा अनेक तटबंदी आहेत, तुमच्या देहामध्ये, मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक तटबंदी आहेत की त्या जात नाहीयेत. काही केल्या जात नाही का? कारण की तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांनी ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगणं म्हणजे देहाने जगणं नाही, तर त्याच्या आत्म्याद्वारे, जो आत्म्याद्वारे बोलत आहे, वाणीद्वारे तुम्हाला हाक देत आहे, चालवत आहे, त्यानुसार चालणं आहे. अनेक, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण देहाने ख्रिस्त पाळणं म्हणजे ख्रिस्ती रूढी परंपरा पाळणं म्हणजे ख्रिस्ती जीवन नाहीये. म्हणजे चर्चला जायचं नाही का? असं नाही. आत्म्याने, प्रेरणेने, त्याच्या वचनाने जगणं. तुम्हाला राग आला तर तो सोडून देणं. आणि देवाचं वचन काय सांगतं? क्षमा करणं, प्रीती करणं, दया करणं, त्याने वर्तणूक करणं. आणि जर तुम्हाला चांगलं करणं कळत असं सुद्धा तुम्ही करत नाही, तर ते पाप आहे, असं देवाचं वचन सांगतं. याकरता तुमच्या जीवनातल्या तटबंदी अजून तशाच आहेत, ते पडत नाहीये. तुम्ही प्रार्थना करता, उत्तर तुम्हाला मिळत नाही. त्याची कारण हीच आहे की तुम्ही प्रार्थना पण करता आणि पण देहाने प्रयत्न सुद्धा करायचा प्रयत्न करता, देहाने युद्ध खेळता. एखादा तट तुमच्या जीवनात आहे, एखादी निंदा होत आहे, एखादा द्वेष करत आहे, तर तो नाही करत, त्याच्या मागे जी अंधकाराची सत्ता आहे, आत्म्या आहे, दुरात्म्या आहेत, त्या संगती तुमचं युद्ध आहे. त्या तटबंद्या तुम्हाला दिसत नाही, त्या कशा पडाव्यात, तर देवाच्या आत्म्याद्वारे तुम्हाला ते उत्तर शोधावं लागतं. तटबंदी, आपण जो संदेश ऐकत आहोत तो तटबंदी विषयी सांगत आहे. तुमच्या जीवनात अशा काही तटबंद्या आहेत का? आणि ते पडायचे असतील तर तुम्हाला देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. देवाच्या सानिध्यात तुम्ही राहायला पाहिजे. देवाच्या आत्म्यात, वचनामध्ये मग्न असलेले असला पाहिजे. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय काय सांगतो की पहा, जो अहोरात्र शास्त्रात रममान होतो, त्याचं कसं जीवन सांगितलंय? तो नदी तकाठी लावलेल्या वृक्षासारखा आहे, तो फळ द्यायचं सोडणार नाही. इर्मया 17वा अध्याय, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो नदी तकाठी लावल्या वृक्षासारखा आहे, तो मुळ आपली नदी तकाठी पसरतो. पहा, आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडत नाही, त्याची पाने हिरवीगार राहतात, तो फळ द्यायचं सोडणार नाही. पाण्यात ठिकाणी लावलेलं वृक्ष म्हणजे पवित्र आत्मा, कारण पाणी, तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनातून ते आत्मिकपण बाहेर यावं, तर ते आतमध्ये भरलं गेलं पाहिजे. मग आतमध्ये काय भरलं ते पहिलं खाली काढा. कारण की एखादं भांड जर पूर्ण पहिल्यांदाच भरलेलं असेल, त्यात अजून काही भरता येत नाही. मग आपल्या भांड्यात काय आहे? द्वेष, मत्सर, राग, ते काढून टाका, पहिलं रिकामं करा आणि रिकामं पात्र परमेश्वराकडे सुपूर्त करा. म्हणजे परमेश्वर त्याची आध्यात्मिक संपत्ती, ख्रिस्ताचं वचन त्यात भरेल. रोज ते वचन वाचा, त्याचं मांस रक्त खाणारे पिणारे बना, म्हणजे तुम्ही वाचाल. तटबंदी तुमच्या जीवनातल्या पडाव्यात तुम्हाला असं वाटत असेल तर पहिल्यांदा दैहिक युद्ध थांबवा, शाब्दिक युद्ध थांबवा. घरामध्ये काही तुमचे वादविवाद होत असतील तर तुम्ही शब्दाने शाब्दिक युद्ध करणारे बनू नका. प्रार्थना करा त्यासाठी. प्रार्थना वचन सर्व काही शुद्ध करतं. पेत्र बंदी शाळेत होता, आपण मागच्या 2-3 रविवारीपूर्वी संदेश ऐकला बा. प्रार्थना, त्याचं सामर्थ्य पाहिलं आपण. ते प्रार्थना करत होते, पेत्राचे सर्व तट गळून पडले, बेड्या गळून पडल्या, दरवाजे उघडले आणि तो त्या खोलीपर्यंत पोहोचला जिथे तिथे प्रार्थना चालू होत्या. यहोशापाट त्या काळामध्ये सुद्धा प्रार्थना, एरियो सुद्धा तटबंदी होती. यहोशाने काय केलं की 7 वेळा
जसं संदेष्टांनी सांगितलं तसं 7 वेळा प्रदक्षिणा घातली, जयघोष केला, तेव्हा ते तट खाली पडले. तुमच्याही जीवनात अशी तटबंदी आहेत तर तुमची बुद्धी, कल्पना, भाव हे सगळं बाजूला ठेवा. देहाला बुकलून दास करून ठेवा आणि देवाचं वचन, प्रार्थना, ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक, त्याकडे पाहणारे बना. त्याच्या वाणीने चाला. त्याला विचारा प्रत्येक शब्द बोलताना, बसताना, उठताना, कृती करताना. प्रेज द लॉर्ड. पहा, जोपर्यंत तुम्ही तुमची धाव अशी आत्मिकरित्या बनवत नाही तोपर्यंत या गोष्टी तुमच्या जीवनात अशाच तटबंदी म्हणून राहतील. ते पडणार नाहीत खाली, कारण की तुम्हाला त्याचं मूळ माहित नाही. त्या कडू दावण्याचं मूळ कुठपर्यंत आहे तुम्हाला ठाऊक नाही. तुमच्या जीवनात असे आघात का होत आहेत? अनेक लोकांना, काही लोकांना मुलं पण नाही, ते जेनेटिक काही प्रॉब्लेम असतील सायन्सचे. पण काही देव जेव्हा आशीर्वाद येत नाही तेव्हा काय आहे तटबंदी, ती कशी शोधायची? जोपर्यंत तुम्ही शास्त्रात रममान होत नाही, वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही, तुमच्या जीवनातले तट पडणार नाही. मग तुम्ही कितीही दैहिक प्रयत्न करा. आपले पहिल्यांदा दैहिक प्रयत्न थांबवा. देवाच्या आत्म्यामध्ये, प्रेरणेमध्ये चालले असे बना. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये पौल या गोष्टी सांगतो. पहा, करिंथकराचे, मला आठवलं वचन एक अजून एक, करिंथकराचे पहिले पत्र याचा 4थ्या अध्यायामध्ये, आय थिंक नाही, आपण दुसरं पत्र असेल, करिंथकराचे दुसरे पत्र, यामध्ये पौलाने या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की तुमच्या जीवनात, करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय, करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय 20 ते 27 वचन. मला अचानक आता आठवली म्हणून तुमच्यासाठी बोध होतील म्हणून मी सांगतो. त्याचा मथळा असा आहे, विजय प्राप्तीस आवश्यक असा करावयाचा प्रयत्न. त्याचा मथळा असा दिलाय की विजय प्राप्तीसाठी करावयाचा आवश्यक प्रयत्न. तुम्हाला हा प्रयत्न करणं गरजेचं तुमच्या जीवनामध्ये. जर अशा तटबंदी आणि त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवायचा आहे ख्रिस्तामध्ये, तर तुम्हाला हे आत्मिक ज्ञान घेणं गरजेचं आहे. पहा, यातलं 25 ते 27 वचन काय म्हणतं? शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे वचन आपल्यालाच प्रश्न विचारत आहे. काय तुम्हाला ते ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल असे धावा. पैज कोणाला मिळते? जो धावतो त्याला. पहिल्यांदा तुमचं धावणं थांबू नका. आता धावणं कसं असलं पाहिजे? ते दैहिक नसलं पाहिजे, आत्मिक असलं पाहिजे. का? पुढे जाऊन वाचूया आपण. प्रत्येक मलयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रियदमन करतो, तो नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. पहा, नाशवंत मुकुट मिळवण्याकरता ते एवढं इंद्रियदमन करतात, तर आपण अविनाशी मुकुट मिळवण्याकरता धावत आहोत. तर आपल्याला किती इंद्रियदमन केलं पाहिजे, किती गोष्टीमध्ये आपल्याला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. जिभेवर, डोळ्यावर, कानावर, ओठांवर, अंतःकरणात कुठली वाईट गोष्ट जाऊ नये म्हणून सांभाळलं पाहिजे आपण सर्व गोष्टी. पण आपण सांभाळत नाही. आपले कान मनुष्य देहानुसार आपण वाईट गोष्टींकडे लावतो, दैहिक कृत्यामध्ये लावतो, भावनिक होतो, अविश्वासात येतो, देवावरचा विश्वास सोडून देतो. मग आपण इतरांना, आपल्या आई वडिलांना, तुमच्या घरात काही पती पत्नी असतील तर एकमेकांना दोष देणं तुम्ही चालू करता. आणि तुम्ही एकमेकांना दोष देऊन कोणाला दोष देता? परमेश्वराला देता. हे कुठं लिहिलंय? मोशे म्हणतो, मोशे इस्रायल लोकांना म्हणतो की तुम्ही मजविरुद्ध कुरकुर करता, म्हणजे देवाविरुद्ध कुरकुर करता. तेव्हा कारण की तो असा म्हणाला इस्रायल लोकांना की तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर का करता? ती म्हणले आम्ही कुठं देवाविरुद्ध कुरकुर केली. मोशे म्हणतो तुम्ही मजविरुद्ध कुरकुर करता तर देवाविरुद्ध कुरकुर करिता. याकरता इस्रायल लोकांसाठी कुरकुर आपल्या जीवनातली पहिली काढून टाका. कारण की त्या सर्व जुन्या गोष्टी ख्रिस्तामध्ये त्याच्या देहाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे काढलेल्या आहेत, वधस्तंभाला खिळलेल्या आहेत. मग त्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. शाब्दिक युद्ध, दैहिक प्रयत्न, प्रत्येक मलयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रियदमन करीतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. पहा,
मी तसंच धावतो. कशासारखं? जो शर्यतीत जगामध्ये धावत आहे तो विनाशी मुकुट मिळवण्याकरता, तसं मी धावतो पौल म्हणतो. पण पुढे जाऊन काय सांगतो पहा, पण अनिश्चितपणे धावत नाही. म्हणजे त्याची धाव निश्चित आहे. त्याची धाव काय आहे? ख्रिस्त. ख्रिस्त हा पण जिंकणं याकरता तो धावत आहे. कारण फिलिप्पियरांस पत्रामध्ये त्यांनी त्याचा बोध केलेला आहे की पहा, ज्याने म्हणजे ख्रिस्ताने ज्या करता मला त्याच्या कयात घेतले, त्याच्या कयातलं माझ्या कयात येऊपर्यंत मी त्याच्या मागे पाठीस लागलेला आहोत. हेच माझं पाचारण आहे. आपण वाचूया ते वचन. पहा, मी तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तुम्ही तशी कुस्तीही करीतो म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही, तर मी आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यास कदाचित मीच अपात्र ठरेन. प्रेज द लॉर्ड. आपण अपात्र का ठरत आहोत? कारण तुम्ही देहाला बुकलून दास करून ठेवत नाही. त्याकरता तुमच्या जीवनातले तट खाली पडत नाही. तुम्ही प्रार्थना करता, वचन बोलता, सगळं काही करता, पण प्रार्थना झाल्यावर तो विश्वास धरत नाही. परत दैहिक प्रयत्न, परत अविश्वासात जाणं, मन अस्वस्थ होणं, बैचैन होणं आणि परत धावणं देहाने, आणि मग तुम्हाला विजय मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला जर अपात्र असं ठरायचं नसेल, पात्र ठरायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्ही देहाला बुकलून दास करून ठेवा. तुम्ही स्वतःला माना, मी वधस्तंभाला मेलेला आहे, गाडलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये उठवलेला आहे. म्हणजे तुम्हाला रागच येणार नाही. देहच राहिला नाही तर राग कुठून येईल? तुम्ही मान्यच करत नाही आहात की मी मेलेलो आहे. कुणी असं बोललं की फार वाईट वाटतं एकमेकाला. पहा, मी कधी कधी संदेशात सांगतो की पहा, आम्ही आज जिवंत आहे, उद्या नसेल तर काही नाही वाटतं. मी देहिक बोलतो, निराशात बोलतो. तसं नाहीये ते. मी जर ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलाय तर मेलेला आहे. माझं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. तर माझा मान कुठे राहिला? माझा मान जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा तो जीवनी मुकुट देईल. ख्रिस्त जेव्हा गौरवात प्रकट होईल तेव्हा मी गौरवात प्रकट होईल. हे मान्य करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मीपणाच राहिला नाही, मानच राहिला नाही, तर तुमच्या जीवनात द्वेषच राहणार नाही, रागच येणार नाही. कुणी निंदा केली तरी तुम्हाला राग येणार नाही. तुम्ही हे मान्य करत नाही म्हणून तुम्हाला राग येतो आणि तुम्ही दैहिक प्रयत्न चालू ठेवता. का? कारण की देहाला बुकलून दास करून ठेवत नाही. देहाला बुकलून जोपर्यंत तुम्ही दास करून ठेवत नाही तोपर्यंत पहा, देवाचं वचन स्पष्ट सांगते की तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेल. अपात्र का ठरत आहोत आपण? तुमच्या जीवनातल्या तटबंद्या खाली का गळून पडत नाहीये? कारण की तुमचं प्रयत्न सर्व दैहिक आहेत, भौतिक आहेत, बळाने आहेत, संपत्तीने आहेत आणि तुमच्या ओळखीने आहेत. आणि त्याकरता तुम्हाला विजय मिळत नाही. तुमच्या जीवनात अशा काही तटबंद्या आहेत, असे काही तट आहेत, असे काही गोष्टी आहेत त्या जात नाही. त्याची कारण आहेत की तुमचे प्रयत्न दैहिक आहेत. प्रेज द लॉर्ड. तटबंदी काय? तुम्हाला तुमच्या जीवनातल्या तटबंद्या खाली पडाव्यात असं वाटत आहे काय? आणि जर वाटतं ते तटबंद्या खाली पडाव्यात तर तुम्हाला काय केलं पाहिजे? देहाला बुकलून दास करून ठेवलं पाहिजे. आणि देहाला बुकलून दास करून ठेवणं म्हणजे काय? बुद्धीने विचार न करणं, मन सांगतं तसं न धावणं, डोळा सांगतो तसा विश्वास न धरणं, आणि जीभ जे उच्चार करते ते गिळणं. द्वेष, राग, मत्सर गिळून टाकून देणं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर पात्र ठरायचं, तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं. विजय प्राप्तीस आवश्यक असा करावायचा प्रयत्न, हा प्रयत्न आहे पहिल्यांदा. देहाला बुकलून दास करून ठेवून पहा, फिलिप्पियरांस पत्रामध्ये पौल त्या धावेविषयी आणि त्या पणाविषयी सांगतो. काय सांगतो पहा, फिलिप्पियरांस पत्र याचा मला आठवलं वचन, संदेशामध्ये ते नव्हतं पण मला आठवलं म्हणून सांगून टाकतो. फिलिप्पियरांस पत्र याचा 3रा अध्याय पहा, वचन फार सुंदर आहे. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण. फिलिप्पियरांस पत्र 3रा अध्याय याचं 10व्या वचनापासून, हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणास अनुरूप होऊन समजून घ्यावी.
ही कशी समजेल? जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही, आपण मान्य करत नाही की देहाला पहा, वधस्तंभाला खिळलेले आपण आहोत. देहाला वधस्तंभाला खिळलेलं आहे आणि ते आपण आहोत. आपण मारले गेले आहोत, पुरले गेले आहोत आणि ख्रिस्तामध्ये उठवले गेले आहोत. म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे याकरता त्याच्या अगोदरची वचनं सांगतात की पहा, ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या मी केर, कचरा, हानी अशा समजलो. कोणासाठी? तर ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून. मग तुम्हाला गोष्टी मान्य केल्या पाहिजे. तुमच्या देहाला बुकलून दास करून ठेवलं पाहिजे. तुमचा मान, गौरव हे तुम्हाला कधी आठवतं? तुम्ही मनामध्ये राहता, देहामध्ये राहता म्हणून. पहा, मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याच्या कयात घेतले ते मी आपल्या कयात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. तुम्ही त्याच्या पाठीस लागलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये विश्वासू जीवन जगणं म्हणजे काय? की ख्रिस्ताने त्याच्या कयात तुम्हाला घेतलं, मग त्याच्या कयातलं आपल्या कयात घेण्याकरता त्याच्या पाठीस लागणं. आणि ते कधी होईल? जेव्हा तुमच्या जीवनाला देहाला तुम्ही बुकलून, तुमच्या जीवनामध्ये बुकलून दास करून ठेवता. दैहिक भावना, इच्छा, कल्पना, बुद्धी हे सर्व तुम्ही त्याला काय करता? बुकलून दास करून ठेवता. वाईट न बघणं, वाईट न ऐकणं, अंतकरणात न जाऊ देणं, वाईट गोष्टी, अपशब्द न उच्चारणं, या सर्व गोष्टी काढून टाकायच्या, बुकलून दास करून ठेवणं आणि देवाच्या वचनात जे पाचारण आपल्याला आहे ते शोधणं आणि त्यानुसार धावणं. पौलाचं हे पाचारण होतं. ख्रिस्ताने ज्यासाठी मला कयात घेतलं त्याच्या कयातलं माझ्या कयात येण्याकरता मी त्यासाठी पाठीस लागत आहे. हे एवढंच माझं काम आहे. पहा पुढे काय म्हणतो, बंधूजनो, मी अद्याप ते आपल्या कयात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. पहा, जोपर्यंत तुम्ही मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही, म्हणजे तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडून गेल्या कालपर्यंत, राग, द्वेष, ते सगळं तुम्ही दुर्लक्षित केलं पाहिजे. आणि पुढं काय ठेवलं? जीवनी मुकुट, ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जो मरणावर विजय मिळून देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत राहणं, आपलं पाचारण, निवडणूक शोधणं. मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्या जीवनात कोणाचं मन दुखवलं असेल, तुम्ही दुखवलं असेल, तर क्षमा मागा, क्षमा घ्या, क्षमा करा आणि पुढील गोष्टीकडे लक्ष लावून धावणं. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण या संबंधी पण जिंकण्यासाठी मर्यादेल खुणेकडे धावतो, हे एकच माझे काम आहे. हे काम करत राहणं आपल्या जीवनात गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला तो विजय प्राप्त होईल. तुमच्या जीवनात अशा काही तटबंदी आहेत त्या पडत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की आपण देहाने कृती करतो, बुद्धी आणि वागतो. बुद्धी आणि कल्पनांनी आपण प्रयत्न करतो. याकरता आपल्या देहाचा प्रयत्न पहिल्यांदा थांबवा. आपले दैहिक प्रयत्न पहिल्यांदा थांबवा. गलती पत्र 5 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. गलती पत्र याचा 5 अध्याय, गलती पत्र याचा 5 अध्यायामध्ये 16 आणि 17 वचन प्रभूमध्ये काय म्हणतं पहा. गलती पत्र याचा 5 अध्याय गलती पत्राचा 5 अध्याय 16-17 नाही तर 19 पासून वाचूया आपण. 19 पासून काय वचन सांगतं पहा. तर मग नियमशास्त्राचे काय? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघन ठरवण्याकरता लावून दिले होते. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून दिले होते. मध्यस्थ एकाचा नसतो आणि देव तर एकाचा आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? असे न हो. कारण जीवन देण्याचे समर्थ असे नियमशास्त्र दिले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने झाले असते. हे नियमशास्त्र सर्व गोष्टी जे होत्या दैहिक ह्या पहिल्यांदा लावून दिल्या होत्या, त्या आता नाही आहेत.
आता आत्मिक युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आता काय आहे? आत्मिक युद्ध आहे. आणि याचं उत्तर पहा, गलती करासपत्र, ते आता जे वचन वाचलं ते गलती करासपत्र 3रा अध्याय 19 ते 21 वचन वाचलं. आणि आता जे वचन वाचलं गलती करासपत्र 5वा अध्याय 16 ते 17 वचन. हे दैहिक युद्ध थांबलं. सर्व नियमशास्त्राद्वारे जर नीतिमत्व होतं तर नवीन गोष्टी ज्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या त्या का लावून दिल्या? गलती करासपत्र 5वा अध्याय 16, 17 आणि 18 वचन काय म्हणतं पहा. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही असे मी सांगतो. कारण की देह वासना आत्म्याविरोधात असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरोधात असते. त्या परस्पर विरोधात आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, गलती करासपत्र 5वा अध्याय 16 ते 18 वचनामध्ये आपणास वचन बोध करतं. कारण की तुम्ही देहाने कृती करता म्हणून तुमच्या जीवनात अजून तटबंदी आहे, ते पडत नाहीयेत. तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवलेले नाही आहात. तुम्ही आत्मिक बनलेला नाही आहात. देवाच्या आत्म्याने तुम्ही चालत नाही. देवाच्या वचनाने तुम्ही कृती करत नाही. कारण की देह वासना आत्म्याविरोधात असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरोधात असते. त्या परस्पर विरोध आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्हाला जर विजय प्राप्ती मिळवायची असेल, तुमच्या जीवनातली तटबंदी खाली पडावी असे वाटत असेल तर पहिल्यांदा तुमच्या देहाला बुकलून दास करून ठेवलं पाहिजे. तुम्ही दैहिक प्रयत्न तुमच्या जीवनातले बंद केले पाहिजे आणि आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दैहिक प्रयत्न आपल्या जीवनातले बंद केले पाहिजेत. पहा, एक सुंदर प्रार्थनेचं उत्तर कसं मिळतं त्याचं उदाहरण पाहूया. नेहेम्या याचा 2रा अध्याय 3 ते 8 वचन. नेहेम्या याचा 2रा अध्याय 3 ते 8 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. पहा, यरुशलेमाचे तट पाडण्यात आले होते, करून नेण्यात आले होते. तेव्हा नेहम्या रडतो आणि प्रार्थना करतो. तटबंदी तुमच्या जीवनातली पडावी अशी तुम्हाला वाटत असेल तर ती कशी खाली पडते याचं एक सुंदर उदाहरण शास्त्रामध्ये आहे. नेहेम्या 2रा अध्याय. ती तटबंदी पहा, जे तट यरुशलेमाचे पाडलेले असतात, जे सर्व नासधूस केलेले असते, ते ऐकून नेहेम्या रडतो, पश्चाताप करतो आणि राजाकडे विनंती करण्यात जातो. त्याला बांधायला जायचं असतं. पहा, नेहेम्या 2रा अध्याय 3 ते 8 वचनामध्ये वचन काय म्हणतं. मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे. त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर माझे तोंड का उतरायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? पहा, राजा समोर नेहेम्या उभा आहे आणि त्याला विचारतो की तुझी विनंती काय आहे? तिथं वचन काय सांगतं पहा. तेव्हा मी स्वर्गीय देवाची प्रार्थना करून, तो राजासमोर उभा होता. त्याला योजना तिने आखली होती. त्याला जायचं होतं, ते सर्व पाडून टाकलेलं उभा करायचे अशी त्याला पाचारण योजना मिळाली. देवामध्ये प्रेरणा मिळाली, पण त्याला जायचं होतं. त्यांनी दैहिक प्रयत्न केले का? नाही. तो पहिल्यांदा राजासमोर गेला आणि राजाला विनंती करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा त्यांनी आपल्या स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. पुढे काय झालं पहा. प्रार्थना केली आणि काय केले की राजाच म्हटले, महाराजांची मर्जी असेल तरी महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर प्रसन्न असला तरी यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ व राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासात किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली. मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथील अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि
महाराजांच्या जंगलाच्या अधिपती आसाप यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजांसाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. प्रेज द लॉर्ड. नेहम्याची मागणी मान्य का झाली? कारण की त्यांनी स्वर्गीय पित्याची अंतःकरणातून प्रार्थना केली. आणि ख्रिस्त मत्ते 26:41 मध्ये सांगतो पहा, तुम्ही संकटात पडू नये म्हणून, परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय करा? जागृत व्हा, जागृत राहा आणि निरंतर प्रार्थना करणारे बना. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह काय आहे? अशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हेच उत्तर आहे. तुमचा देह अशक्त आहे, याकरता तुम्ही देहाने प्रयत्न करणं थांबवा. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या खाली पडाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर पहिल्यांदा तुमचे दैहिक प्रयत्न थांबवा. देहाला बुकलून दास करून ठेवा. देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये वचनाने चाललेले असे बना आणि स्वर्गीय देवाची ख्रिस्तामध्ये प्रार्थना करणारे, निरंतर प्रार्थना करणारे बना. म्हणजे तुमच्या जीवनातल्या सर्व तटबंद्या खाली पडतील. प्रेज द लॉर्ड. इपिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 12 वचन काय म्हणतात? इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 12 वचन काय म्हणतात पहा. त्यातली सर्वच वचन वाचण्यासारखी आहेत, पण मी तुमच्या करता थोडक्यात वाचतो. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री. तुम्ही समजता का स्वतःला ख्रिस्ती? मग तुमची शस्त्र सामग्री ऐकून घ्या. काय वचन सांगतो पहा. इपिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 12 वचन. आता या शस्त्र सामग्रीपैकी आपल्याकडे काय काय आहे? चेक करा. शस्त्र सामग्रीचा साठा आहे हा. या साठ्यापैकी आपल्याकडे कुठली शस्त्र सामग्री आहे? चेक करा. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. पहा, तुमच्या शक्तीने सबळ व्हा असं नाही सांगितलं देवाचं वचन. देवाचं वचन सांगते की प्रभू जो पराक्रमी आहे त्याच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. म्हणजे ते मिळवलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. प्रेज द लॉर्ड. तुमचं युद्ध दैहिक नाही तर आत्मिक आहे. जो ख्रिस्त आत्म्याने उठवला गेला त्याचे बना. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही शस्त्र सामग्री धारण केलेले बनत नाही तोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. तुमच्या जीवनातल्या ज्या तटबंद्या आहेत त्या खाली पडू शकत नाही. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता, अधिकार व अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातले दुरात्म्याचा समूह याबरोबर आहे. तुमचं युद्ध त्या मनुष्याबरोबर नाही जो तुमच्याबरोबर वादिवाद करत आहे, जो तुम्हाला विरोध करत आहे. तर त्याच्या मागे खेळणाऱ्या ज्या अंधकाराच्या शक्ती आहे, आकाशातले दुरात्मे आहे, त्यांच्या संगती तुमचं युद्ध आहे. आणि आपण मनुष्य काय करत बसतो? शाब्दिक युद्ध करत बसतो. अशाने तुमच्या तटबंद्या, तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत. तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, विश्वास धरणं गरजेचं आहे, वचन घेणं गरजेचं आहे, तारणाचा मुकुट घालणं गरजेचं आहे, नीतिमत्व रूपी उरस्त्राण घालणं गरजेचं आहे, सत्याचा कमरबंद बांधलेले तुम्ही असला पाहिजे. पहा, शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका घातले तुम्ही असला पाहिजे. हे सर्व शस्त्र सामग्री जर चेक केली तर तो ख्रिस्त आहे. तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असला पाहिजे. विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार. तोपर्यंत त्या दुष्टाचे बाण तुम्हाला विझवता येणार नाही. तोपर्यंत तुमच्या जीवनातली तटबंदी खाली पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाहीये. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या तुम्हाला खाली पाडायच्या असतील तर तुम्हाला आत्मिक शस्त्र सामग्री धारण करणारे असे असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये अशी शस्त्र सामग्री धारण करता तेव्हा तुमच्या जीवनातल्या सर्व तटबंद्या खाली पडतात. तुम्ही तुमचं दैहिक युद्ध थांबवा. दैहिक ख्रिस्तीपण जे दाखवणं ते बंद करा. ओठाने स्तुती करणं, गुप्तदशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे बना. तुमची दैहिक शस्त्र सामग्री पहिल्यांदा थांबवा. तुम्हाला विजय प्राप्ती पाहिजे असेल, तुमच्या जीवनातले तटबंद खाली पाडायचे असतील तर तुम्हाला ती आत्मिक शस्त्र सामग्री धारण केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
जे एपिस्करास पत्र 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. करिंथकराचे दुसरे पत्र 10वा अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात पहा. करिंथकराचे दुसरे पत्र 10वा अध्याय 3 ते 5 वचन. आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करीत नाही. पहा आमची वस्ती देह स्वभावात आहे, देहामध्ये आहे, तरी सुद्धा आम्ही देह स्वभावाने युद्ध करत नाही. हे कोण सांगत आहे? पौल, ज्याला ख्रिस्ताचं ज्ञान प्रगटीकरण प्राप्त होतं. जेव्हा हनन्याने डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, त्याचे खापरे डोळे गळून पडले, त्याला ज्ञान प्राप्त झालं ख्रिस्तामध्ये. आणि ते गहन होतं, ते गहन ज्ञान आहे. ते काय सांगतं की पौल सांगतं की आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करत नाही. तुम्हाला दैहिक युद्ध थांबवावे लागतील तुमच्या जीवनातले. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. तोंडाने बोलणं बंद करा. पहिल्यांदा मागच्या संदेशात आपण ऐकलं पहा, यशया 39वा अध्याय. हिजकिया बरा होतो आणि बाबेलचा राजाचा पुत्र त्याच्याकडे नजराने पत्र पाठवतो. तो सर्व भंडारे ओपन करून सांगतो. यशया त्याच्याकडे येतो, त्याला म्हणतो, तू ही माणसं कोण आहेत, ती कशासाठी आली, तू यांना काय दाखवलं? तो म्हणतो की मी सर्व भंडारे, शहरातलं कुठलं ठिकाण नाही असं सर्व त्याला दाखवलं. यशया म्हणतो, पहा आता तुझी मुलं सुद्धा तिकडची दास बनतील. तुम्ही तुमची भंडारे ओपन करता, त्या दुष्टासमोर सगळ्या गोष्टी करता, त्या दुष्टाला सगळं कळवता तुमच्या तोंडाने. तुम्हाला जो आजार होतो, जो तटबंदी तुमच्या जीवनात आहे, ते सर्व तुमच्या मुखाद्वारे तुम्ही त्या दुष्टाला कळवता आणि दुष्ट तुमच्या जीवनात अटॅक करतो. पहिल्यांदा देही कृत्य थांबवा आपल्या जीवनातले. तोंडाने शाब्दिक युद्ध थांबवा, भावनिक होणं थांबवा. मन सांगते तसं वागू नका, बुद्धी सांगते तसं वागू नका, कानाने ऐक्य तसं निर्णय करू नका, डोळ्याने पाहते तसं निर्णय करू नका, तर देवाचा आत्मा जे बोध करतो तसे जगा. आमच्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देवज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही जीवनातल्या तटबंद्या पडाव्यात आणि पौल जाणतो तसं तुम्ही सुद्धा ती बांधून ख्रिस्तामध्ये नेऊन असं तुमच्या जीवनात विजय प्राप्ती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर आत्मिक शस्त्र सामग्री धारण करणारे बना. आणि तुम्ही सुद्धा पौल म्हणतो तसं सर्व देवाविरुद्ध उभारलेलं तर्क वितर्क ज्ञान पाडून ख्रिस्ताधीन होऊन ख्रिस्ताधीन अशी बांधून बंदिवान तुम्ही करून नेऊ शकता. तुम्हाला विजय प्राप्ती होऊ शकते. तुमच्या जीवनातल्या तटबंद्या गळून खाली पडू शकतात जेव्हा तुम्ही आत्म्याने, प्रार्थनेने, वचनाने, विश्वासाने त्या सैतानाविरुद्ध गरजणाऱ्या सिंहासारखा गरजणाऱ्या सैतानाविरुद्ध विश्वासात दृढ उभे राहता. प्रेज द लॉर्ड. तुमच्यातल्या तटबंद्या खाली गळून पडाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर दैहिक युद्ध थांबवा, आत्मिक युद्ध करणारे बना. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि नंतर पुन्हा प्रभूची इच्छा असेल तेव्हा भेटूया. या आपण प्रार्थनेत जाऊया शेवटच्या. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरची वेळ आमच्या जीवनात दिलीस. ग्रुप प्रेयर मध्ये जे हिवाळे कुटुंब आहे, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, आमच्या शेजारी, आमच्या घरातले सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आणि दैहिक युद्ध प्रत्येकाच्या जीवनातून काढून टाक. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात प्रत्येकाला तू भर, ज्ञानात भर, वचनामध्ये भर. पवित्र आत्म्या सांगते त्यांनी बोलावं आणि पवित्र आत्म्याने तो उलगडा वचनांचा त्यांच्या जीवनात करावा असं तू कर. त्यांच्या जीवनात आज ज्या काही तटबंद्या आहेत ख्रिस्ता तुझ्या नामामध्ये ते काढून टाक. कारण प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व तटबंदी ख्रिस्ताच्या नावात तू काढून टाक. तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे आमचं जीवन भर आणि होऊ दे आम्हाला आत्मिक युद्ध ख्रिस्तामध्ये तू शिकव पित्या. प्रार्थना करतो
आजोडे भुकेले तहानल्याच्या मुखास अन्न पाणी दे. ज्या शारीरिक व्याधीमध्ये आहेत, कणत आहेत, वेदना भोगत आहेत, त्या सर्व बंधनातून ख्रिस्तामध्ये त्यांना तू काढ. जे निराशामध्ये आहेत त्यांच्यात पवित्र आत्म्याची आशा घाल. जे अंधकारात आज राहिलेले आहेत, आज अडकलेले आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात तो आण. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दे. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. वृद्ध लोक, अनाथ आश्रमातले लहान लेकरं यांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांच्या ठाई ख्रिस्ता आरोग्य दे. देशात शांती असावी, लोकांच्या हाताला काम असावं तू कर. होय प्रभू, सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेल्या आहेस, प्रार्थनेचे उत्तर दिलेले आहेस, म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सहन सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तरी तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा असेल तर पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आनंदात, प्रीतीमध्ये, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, धीरामध्ये, ख्रिस्तामध्ये, आशेमध्ये राहा. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये सलाम. उद्या इच्छा असेल प्रभूची तर पुन्हा एकदा भेटू. आमेन. प्रेज द लॉर्ड.